नमस्कार. आता ऑप्शन फॉर्म तरी बनवलाय किंवा बनवायला लागलाय किंवा काही जणांनी विकत घेतल्या दुसऱ्याकडून बनवलेले, पण अजूनही कन्फ्युजन आहे की तसंच राहू दे का की मी चेंज करू, मी कॉलेज कॉम्प्रोमाइज करावं किंवा ब्रँच कॉम्प्रोमाइज करू. ह्याच्यासाठी सगळे जुने व्हिडिओ बनवलेत. तर ऑप्शन फॉर्म म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते त्याचे नियम. जर नियम तुम्हाला माहिती असतील आणि व्यवस्थित जर असेल तर ऑप्शन फॉर्म बनवण्यामध्ये फायदा होतोय. जर नियम माहित नाही आहेत आणि नुसती लिस्ट बनवलाय तर मोठा घोळ होणार आहे. सिंपल नियम आहेत, बघूया एक एक. की आता तुम्ही ऑप्शन फॉर्म बनवले, 100 ऑप्शन दिलाय तुम्ही, ठीक आहे. तर त्यात दोन केस. मग आता तुम्ही ऑप्शन कसे बनवलेत, COEP कम्प्युटर सायन्स TFW सीट पहिला ऑप्शन दिलाय, तिथनं आला खालीपर्यंत तुमच्या गावात गल्लीतल्या कॉलेजपर्यंत पोहोचलाय किंवा अशा कॉलेजमध्ये पर्यंत पोहोचला तुमच्या की तिथं बाबा जाऊ दे, आता त्या कॉलेजबद्दल न बोललेलं बरं म्हणणार, हे माप काढायला लागलाय जाऊ दे. मग सगळ्यात टॉप पासून सगळ्या खालीपर्यंत तुम्ही पोहोचला, ठीक आहे. पण आता ती सिक्वेन्स तर बनवलाय, मग त्यात दोन गोष्टी होणार आहेत. तुमची काय होणार, सीट अलॉट होणार, म्हणजे तुम्हाला कुठली तरी सीट मिळाली, ठीक आहे. आता जर सीट अलॉटमेंट झाली म्हणजे तुम्हाला एखाद्या कॉलेजचं एखादी ब्रँच मिळालेली आहे, तर तो पहिला ऑप्शन आहे का. जर पहिलाच ऑप्शन असेल टाकला तुम्ही आणि जर तो मिळालेला असेल तर तो कंपल्सरी आहे. रडायचं नाही, गप जाऊन घ्यायचं. नाही घेतलास प्रोसेसमधनं बाहेर. का, तुम्हाला पाहिजे तो ऑप्शन पहिला टाकलाय ना, मग पहिला मिळाला की कंपल्सरीच असतो, त्यामुळे तो गप घ्यायचा आहे. कुणी तर सांगितलं चुकून टाकला, हे टाकला, तिथं रडत बसायचं नाही. मिळालाय घ्यायचा बाहेर. नाही घेतला गप बसवतात घरी, मग मॅनेजमेंट सीट, इन्स्टिट्यूशनल राऊंड हे सगळं चालू होतंय. सो सिंपल सांगतोय, पहिला ऑप्शन असा टाका की जो काही झालं मिळणार नाही. मग COEPचं कम्प्युटर सायन्सची TFWS टाका, TFWSचा हायेस्ट मेरिट लागेल, किंवा VJTI टाका. कोण म्हणतं आम्ही वालचंद टाकणार कारण आम्हाला पुण्या मुंबईत जायचंच नाही, मग वालचंदची कम्प्युटर सायन्स. मग पहिला ऑप्शन असा टाकावा जो मिळणार नाही. हा, तुमचे मार्कच एवढे आहेत, पहिलाच ऑप्शन मिळणार आहे तर तो घ्यावा लागेल. नंतर दुसरा नियम काय, अदर दॅन फर्स्ट ऑप्शन. जर पहिला ऑप्शन सोडून जर तुम्हाला मिळालाय, म्हणजे दुसऱ्यापासून 100 पर्यंत किंवा जेवढे टाकलाय, 75 टाकलाय, 50 ऑप्शन टाकलाय, दुसऱ्यापासून 50 पर्यंत कुठलाही मिळू दे, तर तिथं तुमच्याकडे दोन पर्याय ठेवलेत. एक, सेल्फ फ्रीज करायचा. म्हणजे काय, सर मला मिळालेला ऑप्शन चांगला आहे, सुखी समाधानी राहू मी ती ब्रँच घेऊन, बिंदास जाऊन घ्यायचा आहे. म्हणजे काय, तुम्हाला दुसऱ्यापासून 50 ऑप्शन मिळाला आहे, तो पसंत आहे, आवडलंय तुम्हाला लग्न झालं करायचंच आहे, करून टाका. का, सेल्फ फ्रीज. तुम्हाला पाहिजे होती ती ब्रँच मिळाली, कॉलेज पण पहिलं नाही मिळालं चला, पण मला दुसरं, तिसरं, 6वं, 8वं, 10वं असं काहीतरी मिळालंय, ते घ्यायचं आहे. कारण तुम्ही काय म्हणणार, पहिलं मला मिळणारच नव्हतं असं टाकलंय मी. मग हे उरलेल्यांमधनं जर मिळालं, काय, अदर दॅन फर्स्ट ऑप्शन, जर तुम्हाला पाहिजे आहे, आवडलंय, जायचं, सेल्फ फ्रीज करायचं, घ्यायचं. सीट एक्सेप्टन्स करण्याची फी असते 1000 रुपयांच्या आसपास. ती 1000 रुपये असेल ती तुम्ही पे करा, मोकळवा, ठीक आहे. समजा नको आहे, तुम्ही काय म्हणला, सर मला 52वा ऑप्शन मिळालाय, 52, पण मला वरचा पाहिजे. कोण म्हणेल, सर मला सेकंड मिळालाय पण माझं प्रेम पहिल्यावरच आहे, पहिला पाहिजे. मग काय करू शकताय तुम्ही, बेटरमेंटसाठी जाऊ शकताय. बेटरमेंट म्हणजे काय, ती मिळालेली सीट सोडायची नाही, सोडला की संपलं. म्हणजे काय केला, मला पहिला मिळाला नाही ना, मला उरलेल्यातला मिळालाय, मी जात नाही, काय कराय, गप घरात बसणार. जर तसं केला तर तुमची मिळालेली सीट जाते. काय करायचं, बेटरमेंट जायचं, म्हणजे ती सीट एक्सेप्ट करायची, बाबा मला पाहिजे पण मी बेटरमेंटसाठी जाणार आहे. बेटरमेंट म्हणजे इथं ऑप्शन असेल नॉट फ्रीज, ठीक आहे, नॉट फ्रीज ऑप्शन असेल. मग इथे पण सीट एक्सेप्टन्स करण्याची फी भरायची आणि पुढच्या राऊंड, सेकंड राऊंडला जायचं, ठीक आहे. कळालं काय नियम आहेत. पहिला ऑप्शन मिळाला कंपल्सरी घ्यायचा. पहिला सोडून उरलेला कुठला पण मिळाला, तो तुम्हाला आवडलाय तर तुम्ही ती सीट एक्सेप्ट करायची, एक्सेप्टन्सची फी भरायची, त्या कॉलेजमध्ये जाऊन उरलेली फी भरा, डॉक्युमेंट वगैरे सबमिट करा, तुम्हाला कॉलेज मिळालं, तुम्ही प्रोसेसमधनं बाहेर गेला, ठीक आहे. समजा तुम्हाला पहिला सोडून जो दुसरा मिळालाय तो तुम्हाला पसंत नाही आहे, पण तो तुम्हाला सोडायचा पण नाही. का सोडायचा नाही, कारण वरची जी कॉलेज राहिलेत ना, तुम्हाला हे डाऊट आहे की तुम्हाला ते मिळेल की नाही मिळेल माहित नाही आहे. सेकंड राऊंडला सीट राहील का, थर्ड राऊंडला मिळेल का, हे तुमच्याकडे कन्फ्युजन आहे. म्हणजे असं व्हायला नको आहे की मिळालेली सीट सोडली आणि न मिळणाऱ्याच्या मागे लागलाय.
मग तसं होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही बेटरमेंटला जाताय, त्यावेळी काय करायचं, सीट एक्सेप्ट करायची, म्हणजे मला ती पाहिजे आहे पण फ्रीज नाही करायची. इथं फ्रीज केलाय, इथं फ्रीज नाही करायची. न फ्रीज केल्यामुळं तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकताय. दोन्ही केसेसमध्ये किंवा तिन्ही केसेसमध्ये तुम्हाला सीट एक्सेप्टन्सचे पैसे भरायचे. ठीक आहे, कळालं. हे सीट मिळालेल्यांसाठी. आता काही जण असणार आहेत की त्यांना अलॉटमेंटच होणार नाही का. काही जणांना काय वाटत असेल की बाबा मी टाकलेत असे 5च ऑप्शन आणि 5च्या 5 टॉप कॉलेज आहेत महाराष्ट्रातले कम्प्युटर सायन्स आणि माझे मार्क्स आहेत खूप कमी, तर अशा मुलांना काय होणार, मिळणार नाही सीट. ह्या मुलांनी पण फॉर्म बनवायचे कसे आहेत, ढीगभर ऑप्शन टाकायचे, सगळे कडन चालू करायचे आहेत. आधीच सांगितलंय की तो आपण ऑप्शन मिळू दे, फरक पडत नाही म्हणून सांगितलंय मी. दुसऱ्यापासून पुढच्या सगळ्या ऑप्शन मिळालं तर तो घ्यायचा आहे आणि बेटरमेंटला पुढे जायचं आहे सेकंड राऊंडला. जर तुम्ही टाकलाच नाही तर मिळणार नाही. आणि मग काय झालं, अशी काही मुलं असतात ना, खाणार तर तुपाबरोबर नाही तर उपाशी बे गणतय. मग कारण काय, हे 5 गेले, तुम्हाला उरलेलं पाहिजे होतं तुमच्या गल्लीतलं कॉलेज किंवा कमी मार्क कॉलेज, कट ऑफ लागते तो कॉलेज. मग ते कॉलेज तुम्ही टाकलं नाही, तुम्हाला मिळणार होतं पण टाकलं नाही आणि ते दुसऱ्याला मिळालं खालच्या मार्कवाल्यांना. मग त्या विद्यार्थ्यांनी ती सीट घेतली ना, ती सोडणार नाही आहेत. मग तुम्ही दुसऱ्या राऊंडला जरी ते कॉलेज टाकलं तर ते तुम्हाला मिळत नाही का. पहिल्या राऊंडला ते कोणीतरी घेतलंय. पहिल्या राऊंडला 90% सीट भरतात बाळांनो, एवढं लक्षात ठेवा. 90% सीट्स भरल्या जातात. 10% सीट, 5 ते 10%, आणि त्या 5 सगळ्यांच्या नाही आहेत. दुसऱ्या कॉलेज, टॉप कॉलेज ते सगळी संपतात. ऑर्फनच्या सीट, ST कॅन्डिडेट, शेड्यूल ट्राईब्सची कास्ट आहे त्यांच्या, मग डिफेन्सचा कोटा काहीतरी राहील, तो का तुम्हाला मिळणार नाही आहे, तर त्याच कोट्याच्या शिल्लक राहतील जागा. आणि टॉप कॉलेजच्या पण त्या पण भरून जातात. मग टॉप कॉलेज तर 100% भरलेलं असतं, त्यात काय वादच नाही. उरलेल्या 90% कॉलेजांच्या सीट भरल्या जातात. त्यामुळे फर्स्ट राऊंड मिस करायचा नाही. तुम्ही ऑप्शन टाकायला हलगर्जीपणा करायचं नाही. पैसे घेत नाहीत, जेवढे जास्त ऑप्शन तेवढे जास्ती पैसे, असं काही नाही आहे. सो जेवढे ऑप्शन टाकता येतात तेवढे टाका. कारण का, जर पहिल्या राऊंडला ऑप्शन टाकला नाही आणि जर तुम्हाला तो मिळत होता तर तुम्हाला सेकंड राऊंडला मिळण्याचे चान्स ते कमी आहेत, कारण ते दुसऱ्यांनी घेतलेले असतील. ठीक आहे. मग अशा मुलांना अलॉटमेंट होत नाही. त्यामुळे अलॉटमेंट होऊ नये ह्याच्यासाठी काय करा, मॅक्सिमम ऑप्शन टाका ना, खाली खाली येऊ देत की. हा, तुम्हाला घ्यायचा नाही घ्यायचा ते नंतर बघू. थर्ड राऊंड पर्यंत समजा तुम्हाला एक 90वा ऑप्शन मिळाला आणि तो तुम्हाला नकोच आहे, पण घेऊन ठेवा. फर्स्टला चला, सेकंड झाला, थर्ड झाला, तिन्ही राऊंडमध्ये तुम्हाला वरचं मिळणच झालंय. मग तुम्ही त्यावेळी डिसिजन घ्या, इन्स्टिट्यूशनल राऊंडला जाणार आहे का पूर्ण फी भरायची आहे, चालत्या तुम्हाला परवडतंय तुम्ही घ्या. पण इन्स्टिट्यूटला पण सीट राहिल्यानंतर ना आधीमध्ये होणार नाही. कोण म्हणतात आम्ही मॅनेजमेंट सीट घेतो, पैसे एक्स्ट्रा देतो जाऊन, ते तुमचे वैयक्तिक आहे. पण खाली ऑप्शन जेवढे टाकता येतात तेवढे टाका. कमी टाकला तर अलॉटमेंट होत नाहीये. ठीक आहे. हे झाले नियम व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मगच ऑप्शन फॉर्म बनवा. नाहीतर विनाकारण नंतर घोळ होतोय. साध्या मिस्टेक्स आहेत. COEPच्या वालचंदच्या सीट सुटल्यात मुलांकडनं का, की त्यांनी ते टाकलं नव्हतं. कारण काय म्हणले, पहिला मला कम्प्युटर पाहिजे, IT पाहिजे म्हणून टाकतात आणि नंतर सेकंड राऊंडला म्हणतात सर मला तर नाही, मी इलेक्ट्रॉनिक्स घेतो, मला चालतंय. पण इलेक्ट्रॉनिक्स ते फुल झालं की त्याला पहिल्या राऊंडला इलेक्ट्रॉनिक्स मिळत होतं पण त्याने ऑप्शनच टाकले नव्हते. मग असे बरेच विद्यार्थी असतात. नंतर रडण्यात काय अर्थ नाही. आता टाकून घ्या, नुकसान काहीच होणार नाहीये. हा, फक्त पहिला ऑप्शन नाही मिळणार आहे तो टाका. चालेल. चला, थँक्यू.